मृत्यू यायच्या अगोदर 7 महिने माणसाला संकेत भेटतो. तो कसा तर ऐका सज्जनांनो, सूर्य पूर्व दिशेला उदयाला आलेला आहे. पूर्वेला सूर्य उदयाला आलेला आहे, हातभर वर आलेला आहे सूर्य. जर आपण अंगणात उभे राहिलो, आकाश स्वच्छ आहे, तर तुमची सावली कुठल्या दिशेला पडेल? सूर्य, माझी भाषा समजते ना तुम्हाला? तुम्ही मला असं प्रतिसाद नाही देते खास असं का खाली बसून सांगू? हा मग समजत नसेल तर भाषा. सूर्य पूर्वेला उगवलेला आहे, तर तुमची सावली कुठल्या दिशेला पडेल? मग बोला ना असं. मी मागेही बोललो होतो, जो हिलते हैं जो बोलते हैं वही इंसान होते हैं, वरना आंकड़े रहना मुर्दों की पहचान है. मुर्दे बोलत, मुर्दे हालत, मुर्दे बोलत, मुर्दे बोलत, मुर्दे बोलत. आज उनबे बोलत नाही, त्याचा शब्द आता बोलतील ते, काही हरकत नाही. आपली सावली पश्चिमेला पडेल, बरोबर आहे का नाही? ती जर पश्चिमेला पडत असेल तर ते नैसर्गिक आहे, चांगलं आहे, ठीक आहे. पण एक दिवस असा उगवतो महाराज की सूर्य पूर्वेला उगवलेला आहे, आपण अंगणात उभे आहोत आणि आपली सावली जर नैऋत्य दिशेला पडत असेल, साऊथ वेस्ट, ती जर तिरकी अशी दक्षिणेला किंवा नैऋत्य दिशेला पडत असेल, तर समजून घ्यायचं 7 महिन्याच्या नंतर आपल्याला कोणीच वाचवू शकणार नाही. रोज सावली पाहत चला, सकाळपासून सावल्या पाहायचा कार्यक्रम सुरू. घरी आले तर एका जणाला सल्ला द्यायचे 100 रुपये घेतो, फुकटात सांगतो इथे. मृत्यू जवळ येण्याचं हे लक्षण आहे. नैऋत्य दिशेला सावली पडायला लागले की समजून घ्यायचं, अपघाताने म्हणा की कसं तरी म्हणा माझा मृत्यू होणार आहे 7 महिने. त्याच्यानंतर पुढचं लक्षण सांगितलं जन्म जायला. ऐक